नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आज वार आहे मंगळवार. काल मी ब्लॉग केलाच नव्हता, त्यामुळे काही मी काल व्हिडिओ टाकलाच नाही. तर आजचा व्हिडिओ मी आजच टाकेन. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 10 वाजताच मी आज पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अजून दिवा आहे. आज फुलं नव्हती. आणि आता मला कपडे धुवायचे, तर कपडे मी आता बादलीमध्ये वॉशिंग पावडरमध्ये भिजत घातलेले आहेत. तर ते कपडे भिजल्यानंतर मी मशीन लावणार आहे. आणि आता मी किचनमध्ये येते, कारण किचनमधली बरीचशी कामं आहेत. आधी सुरुवातीला मी वेदांचा सोया लावून घेणार आहे आणि त्यानंतर आज जरा मी किचन स्वच्छ करणार आहे. म्हणजे किचनची मांडणी जी आहे स्टीलची, ती आज मला स्वच्छ करायची आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे तुम्ही बघू शकता ही जी स्टीलची मांडणी आहे ती जरा अस्वच्छ झालेली आहे. तर ही मांडणी मला आता स्वच्छ करायची. तर याच्यासाठी आता मला यामधली सगळी जी काही भांडी आहेत ती सगळी भांडी काढायची आहेत. तर आधी मी ही सर्व भांडी काढून घेते. आणि आता इथे मी कुकरमध्ये भात लावून घेते आणि वेदांसाठी इथे मी 150 ग्रॅम सोयासुद्धा कुकरला लावून घेते. तर आता आमची केतू आलेली आहे शाळेतून. कसा गेला आजचा दिवस? चांगला गेला. काय जरा झोप आली? तुझ्याकडे बघून मला पण जांभळे यायला लागले. दुसऱ्याकडे बघून आपल्याला भाळच येतो. आज क्लास कदाचित नाही आहे बघ. बरं, टिफिन खाल्ला नक्की का? थोडंसं बाकी आहे, मला टाइम. मला वाटलंच होतं. हे कधी बोलते तेच विचार करत होते मी. कसं काय तुझं बाकी राहतो? मग बसा आता अभ्यासाला डायरेक्ट. आई आंबे आहेत का? नाही, आंबे आणूया आता परत. आज आणते. फ्रूट सगळे संपलेत. आणि काय आज कोणती टेस्ट झाली स्कूलमध्ये? नाही? उद्या का परवा आहे? चल मग आवर. तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आज मी किचनमधील ही जी स्टीलची मांडणी आहे ती स्वच्छ करणार आहे. भरपूर धूळ साचलेली आहे, त्यामुळे आता सर्व भांडी मी आता पटपट काढून घेते. तशी तर या स्टीलच्या मांडणीमध्ये जास्त मी भांडी ठेवलेली नाही आहेत, परंतु जेवढी पण ठेवली ती सगळी मी आता काढून घेते. कारण सुरुवातीला आपल्याला सगळी भांडी काढावी लागतात आणि त्यानंतरच आपण ही मांडणी व्यवस्थित स्वच्छ पुसू शकतो. तर आता पटपट ही सगळी भांडी मी काढून घेते. आता तुम्ही बघताय मी भांडी सगळी काढते आहे. आपल्याला वाटते सोपं, काढताना असं वाटतं की आपण पटपट सगळं करू, पण आता हीच भांडी मला परत स्वच्छ पण करायची. स्वच्छ केल्यानंतर परत ती पुसून व्यवस्थित मांडणीमध्ये लावायची आहेत. म्हणजे भरपूर काम वाढणार आहे. आपण संसार करताना आपल्याला वाटतं की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे, परंतु जेव्हा आपण एखादी साफसफाईचं काम काढतो तेव्हा आपल्याला समजतं की बापरे आपल्याकडे किती भांडी आहेत. आणि एकाच प्रकारच्या 2-2 गोष्टीसुद्धा आपण घरामध्ये ठेवतो आणि त्यामुळे घरामध्ये भरपूर असा पसारा वाढतो. तर आता चला आपणच घेतलेले आहेत, आता आपल्यालाच स्वच्छ करायचं आहे. तर आता सगळी भांडी मी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता मांडणी मी पूर्णपणे रिकामी केलेली आहे. आणि आता सुरुवातीला मी याच्यामध्ये वॉशिंग पावडर घेतलेली आहे. आपली जी नेहमीची असते डिटर्जंट पावडर ती घेतलेली आहे. आणि त्यामध्ये विम लिक्विडसुद्धा मी मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि आता एक घासणी घेतली आहे. त्या घासणीच्या सहाय्याने या मांडणीला जे काही थोडंसं तेलकट तुपकट झालं असेल ते सगळं घासून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन निघतं. तर आता सगळं स्वच्छ मांडणी मी आता सुरुवातीला घासणीने घासून घेतलेली आहे. आणि आता पुन्हा मी आता पाणी बदललेलं आहे आणि एका स्वच्छ कापडाने आता ही मांडणी पूर्णपणे पुसून घेते. आणि मांडणीच्या बाजूला जी काही भिंत आहे त्या भिंतीला पण बरीचशी धूळ लागलेली आहे, तर ती धूळसुद्धा आपल्याला पुसून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे स्वच्छ होईल. तर आता तुम्ही बघू शकता मी आधी एक पाण्याने घेतलेलं आहे, परत आता ते पाणी बदलते आणि पुन्हा एकदा स्वच्छ असं हे मी पुसून घेणार आहे. तर आता पटपट करते कारण बराच वेळ झालेला आहे. आता आपल्याला हे सगळं काम 4 वाजेच्या आत करायचं आहे. त्याच्यानंतर मला वेदांचा सोया वगैरे पण बनवायचा आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता पाणी बदललेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मी
तिसऱ्या पाण्याने स्वच्छ कापडाने पुसून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता आपले मांडणी छान अशी स्वच्छ पुसून झालेली आहे. सुरुवातीला आपण वॉशिंग पावडरने स्वच्छ घासून घेतली आणि त्यानंतर परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेली आहे. तर बघा इथे किती मस्त वाटते. खूप धूळ झाली होती. आता तुम्ही बघू शकता कशी चमकते. स्टील असं एकदम छान चमकायला लागलेलं आहे. तर आता ह्या मांडणीला आपण 1 तास असंच ठेवणार आहोत आणि मी इथे गॅलरी उघडते जेणेकरून हवा येईल आणि हवेने आपली ही जी मांडणी आहे ती कोरडी होईल आणि त्यानंतर मग मी यामध्ये सामान लावणार आहे. तर आता वाजलेले आहेत घड्यात 5 आणि मी जस्ट आत्ता मांडणी व्यवस्थित लावून घेतलेली आहेत. मांडणीमधली जी पण भांडी होती ती घासली आणि व्यवस्थित पुसून आता मी मांडणी व्यवस्थित लावून घेतलेली आहे. तर तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही भांडी लावलेली आहेत. मला जसं सोयीस्कर होईल तशी लावलेली आहेत. एकदम मस्त वाटतंय. स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मांडणी कशी मस्त चकाकते. तर एकदम फ्रेश वाटायला लागलेलं आहे मला सुद्धा. तर मंडळी तुम्हाला माझी मांडणीची क्लिनिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता वाजलेले आहेत 5 आणि त्यामुळे मी आता चहा करून घेते कारण माझं चहा प्यायचं टायमिंग झालेलं आहे. त्याचबरोबर बाहेरसुद्धा आभाळ आलेलं आहे, थंड वातावरण झालं आहे, त्यामुळे मला चहा प्यायची पण इच्छा झाली होती. तर चहा करून घेते. त्यानंतर मला वेदांचा सोयासुद्धा बनवायचा आहे. तर चला आता इथे मी केतूला दूध दही भात देते. तिला भूक लागली आहे आणि तिला दही दूध भात खायला खूप आवडतं. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर आता मी हे केतूला देते. केतू हे केतू घे पाणी प्यायला ये बाहेर. तर आता इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि चहाला पण छान उकळी आलेली आहे. तर चला मंडळी आता मी चहा पिऊन घेते. तर चला मंडळी आता रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत आणि मी निघालेले मार्केटमध्ये. घरात फळं वगैरे सगळे संपलेत. केतूसाठी फळं आणायचे आहेत आणि एखादा भाजीपाला पण घेऊन येईल. आल्यावरती मी स्वयंपाक करणार आहे. आता स्वयंपाक काय एवढ्या लेट आल्यानंतर तर अगदी सोपी गोष्ट होणार आहे. मस्त मुगाची खिचडी करणार आहे. तर चला पटकन मी जाऊन येते आणि आल्यावर तुम्हाला भेटते. चल बाय. चल वेदन पाणी चालू आहे. ओव्हरफ्लो झालं की बंद कर. ठीक आहे. तू फोन माझा तू दे रे. चल येते मी ना लावून घे त्याला. हो. तर मंडळी आता मी मार्केटमधून आलेले आहे. हातपाय धुतलेले आहेत आणि मार्केटमधून काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर घरातली फळं संपली होती त्यामुळे केळी आणि आंबे आणलेले आहेत. आणि हा ग्रीन कलरचा कुठला आंबा आहे माहिती नाही मला. हे पण आणलेत पण केतूने लगेच खायला घेतलेले आहेत. तर फ्लावर त्यानंतर फुलं आणली. टॅमॅटो अद्रक लिंबू आणि भेंडी आणलेली आहे. तर एवढं साहित्य आणलेलं आहे. आणि आता केतू आंबा कट करते कारण तिला आंबा खायची सकाळपासून इच्छा झालेली आणि आमचे कालच आंबे संपलेत. हळू कट कर बळा. एवढा लाल नाही आहे ना. काल परवा आणलेला तेव्हा लाल होता ना. जरा कच्चा वाटतोय. बघ बाई टेस्ट करून गोड आहे की नाही. तर चला मंडळी आता मी हे सगळं आवरून घेते. सगळं फ्रीजमध्ये ठेवते भाज्या वगैरे आणि केतूसोबत मी आंबा खाते. तर चला मंडळी मी आता मुगाची खिचडी करून घेते. याआधीसुद्धा मी मुगाची खिचडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आज फक्त यामध्ये बदल करणार आहे ते म्हणजे यामध्ये मी थोडीशी काळी मिरी घालणार आहे. तुम्हाला दाखवते. तर आज मी मुगाच्या खिचडीमध्ये काळी मिरी घालणार आहे. महेश गुरव यांना काळी मिरी खूप आवडते
लसूण आणि हिरवी मिरची. त्यानंतर इथे आहे तांदूळ आणि मूग डाळ. तांदळापेक्षा मूग डाळ जास्त घ्यायचे. आणि इथे आहे तूप. तर आता गॅसवरती मी कुकरचं भांडं ठेवलं आहे. फोडणी टाकून घेता. इथे मी कुकर लावलेला आहे. तर आता आमची जेवणं झालेली आहेत. तर आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.